नमस्कार मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तिरका मुंडा मोजून बाही कशी कट करायची ते सांगणार आहे। या अगोदर खूप सारे मी बाहीसाठी फॉर्म्युले दिलेले आहेत, खूप सारे ट्रिक दिलेले आहेत। आजच्या व्हिडिओमध्ये तिरका मुंडा मोजून बाही कशी कट करायची तेही अगदी 1 मिनिटाच्या आत ते सांगणार आहे। ही नवरीच्या हळदीवरचे ब्लाऊजची बाही आहे। बाही काढण्यासाठी इथे मी नवरीने जे मला मापाला ब्लाऊज दिले होते त्या ब्लाऊजचा मुंडा मोजून मी घेत आहे। तर बघा, इथे व्यवस्थित असा टेप ठेवायचा आहे। एका टोकापासून तर मुंड्याच्या दुसऱ्या टोकापर्यंत असा टेप ठेवायचा आहे आणि मोजायचा आहे। तर इथे 6.25 भरलेले आहे। दुसरा मुंडा सुद्धा मी इथे मोजून घेणार आहे, म्हणजे कमी जास्त तर नाही ना हे आपल्याला चेक करायचे आहे। तर दुसरा सुद्धा 6.25 इंच आहे। तर बघा, हे 6.25 इंच आपल्याला लक्षात ठेवायचं आहे। पहिले मी अस्तरवर बाही कट करून घेणार आहे। तर इथे मी कपडा आता चौकोनी करून घेते। हा शिल्लकचा जो कपडा आहे तो कट करून घेते, म्हणजे आपल्याला बाहीसाठी घडी टाकायला सोपी पडेल। आता इथे मी बाहीसाठी घडी टाकणार आहे। तर बघा, इथे मी बाहीसाठी घडी टाकलेली आहे। जो मापाचा ब्लाऊज आहे तो ब्लाऊज आपल्याला मोजून घ्यायचा आहे की तो कुठल्या साईजचा आहे। त्या ब्लाऊजची साईज माहीत असणे गरजेचे आहे, जेणेकरून आपल्याला बाहीची घडी टाकता येईल। तर ब्लाऊज हा 32 साईजचा आहे। तर तुम्ही छातीचा चौथा भाग टाकायचा आहे। 8 चूक 32 8 इंच टाकू शकता, किंवा 8 इंच टाकल्यावर त्यामध्ये अर्धा इंच कमी सुद्धा करू शकता। तर इथे डायरेक्ट मी छातीचा चौथा भाग टाकत आहे आणि खालून 1.5 इंच बाही मी कमी करणार आहे, म्हणजे शिलाई मार्जिन घेणार आहे। तर बघा, 8 इंचावर इथे मी बाहीची घडी टाकून घेतलेली आहे। तर बघा, आता मोजून घेते। बरोबर 8 इंच आपली बाहीची घडी टाकलेली आहे। तयार बाही आपल्याला 3.5 इंचाची पाहिजे। तर मी अर्धा इंचच त्यामध्ये शिलाई मार्जिन ठेवणार आहे, दोन्हीकडून पाव इंच जाण्यासाठी। तुम्हाला जर शिलाई मार्जिनमध्ये कपडा जास्त लागत असेल तर तुम्ही जास्तसुद्धा ठेवू शकता। मी 4 इंचाची बाहीला मार्किंग केलेली आहे, म्हणजे तयार होऊन ती 3.5 इंचाची बाही तयार होईल। हे हळदीचे ब्लाऊज आहे, त्यामुळे नवरीने या ब्लाऊजच्या बाह्या ह्या छोट्या ठेवलेल्या आहेत, 3.5 इंचाच्याच सांगितलेल्या आहेत। तर बघा, आता इथे चौकोनी बॉक्स तयार करून घेतलेला आहे। छातीचा चौथा भाग जर टाकला डायरेक्ट तर खालून 1.5 इंचावर मार्किंग करावी लागते, आणि तुम्ही जर छातीचा चौथा भाग जर टाकून त्यामधले अर्धा इंच कमी केले तर खालून 1 इंचावर मार्किंग करावी लागते। तर मी डायरेक्ट छातीचा चौथा भाग टाकलेला आहे, तर खालून मी 1.5 इंचावर मार्किंग केलेली आहे। आता आपला तिरका मुंडा भरला होता 6.25 इंच, तर डायरेक्ट वरती टेप ठेवायचा आहे आणि 1.5 इंचावर जे आपण मार्किंग केलेली आहे खालून 1.5 इंचावर, तिथे 6.25 कुठे येते ते बघायचं आहे। असा टेप फिरवायचा आहे। बघा, इथे 6 येत आहे। पुढे करता बघा, इथे 6.25 इंच आपले येत आहे, म्हणजे कॅप हाईट तुमची आपोआप इथे तयार होईल। तर बघा मैत्रिणींनो, 3 आणि 3.5 इंचाची बाही असली तर मी तुम्हाला फॉर्म्युला दिलेला आहे। कॅप हाईट किती घ्यावी लागते? 3च्या निम्मे, म्हणजे 1.5 इंच। तर आता बघा, इथे कॅप हाईट आपण मोजून घेऊया। तर बरोबर 1.5 इंच इथे कॅप हाईट आलेली आहे, म्हणजे ही बाही एकदम परफेक्ट आहे आणि आपल्या फॉर्म्युल्यामध्ये बसत आहे। म्हणजे 3 आणि 3.5 इंचाची जर तुमची बाही लांबीला तयार असेल तर तुम्हाला कॅप हाईट ही 1.5 इंचावर द्यावी लागते। तर बरोबर इथे 1.5 इंचावर कॅप हाईट आपली तिरका मुंडा मोजून आलेली आहे। अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही पद्धतीने बाही इथे कट करू शकता। मी खूप सारे फॉर्म्युले सांगितलेले आहे, आणि तिरका मुंडा मोजून तर खूपच सोपे आहे। डायरेक्ट ब्लाऊजचा तिरका मुंडा मोजायचा आहे आणि सुरुवातीपासून तो असा टाकायचा आहे। आले लक्षात? आता नेहमीप्रमाणे जशी आपण बाही कट करतो तशी आपल्याला इथे माप टाकायची आहे। वरतून 1 इंचावर माप टाकायची आहे, म्हणजे टाकायचीच आहे। तिथून ते खालच्या मार्किंगपर्यंत असा टेप ठेवायचा आहे आणि याचा मध्य काढायचा आहे। बघा, टेप दुमत केला तरी मध्य निघतो, आणि जिथं मध्य निघतो त्याच्या दोन्ही साईडला पाव इंचावर मार्किंग करायची आहे। तुमची साईज जर मोठी असेल, समजा 36च्या पुढे असेल, तर तुम्हाला इथे पाव इंच आणि 1 काडी, म्हणजे 4 काड्या मार्किंग करावी लागते। पण ही साईज छोटी आहे, 36च्या आतमध्ये येत आहे, तर इथे पाव इंचावरच आपल्याला मार्किंग करायची आहे। तर दोन्ही साईडला मी पाव इंचावर मार्किंग करत आहे, म्हणजे मधातला जो भाग आहे तो पाऊण इंच न येता अर्धा इंचच यायला हवा, कारण की हे माप जे आहे ते छोटे आहेत, 32 साईजचे आहे। मधातले अंतर गॅप हे अर्ध्या इंचाचेच यायला हवे। अशा प्रकारे बघा, इथे बाहीला आकार मी बाहेरच्या साईडचा दिलेला आहे। आतमधला आकार देण्यासाठी वरतून जे 1 इंचावर मार्किंग केली होती त्याच्या खाली पुन्हा 1 इंचावर मार्किंग करून असे आपल्याला आकार देऊन घ्यायचा आहे। तर बघा, हे फिटिंगपर्यंत झालेले आहे। आता दंडघेर इथे आपल्याला मोजून घ्यायचा आहे। तर मापाला जो ब्लाऊज दिलेला आहे तो लांब दिलेला आहे, तर
आपल्याला छोटी बाही तयार करायची आहे, तर इथे दंडघेर मी लांब बाहीवरून दंडघेर मी इथे मोजून घेत आहे, तर 5 इंच भरत आहे. तर 5 इंचावर एक मार्किंग करायची आहे आणि तुम्ही या दंडघेरामध्ये 1 इंच किंवा 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवू शकता. तर इथे 1.5 इंच शिलाई मार्जिन मी ठेवत आहे. आता जी फिटिंगची मार्किंग आहे तिथे अशी फिटिंगची रेष ओढून घ्यायची आहे आणि शिलाई मार्जिनची तिथे आपली उभी मार्किंग अशी करायची राहिली होती. आता जे शिलाई मार्जिन आहे तिथे सुद्धा असा आकार आपण बाहेरच्या साईडला देऊन घेत आहोत. तर बघा, ही 3.5 इंचाची आपली तयार बाही झालेली आहे. बाहीला जे आपण शिलाई मार्जिन ठेवलेली आहे ही इथे समोर आखून घेतलेली नाही, तर ती आपण आखून घेऊया जेणेकरून तुमच्या लक्षात येईल. तर बघा, 3.5 इंचाची बाही आपली तयार होणार आहे. राहिलेली शिलाई मार्जिन आहे 3.5 इंचावर मी इथे मार्किंग करते आणि शिलाई मार्जिनची लाईन ओढून घेते जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की ही शिलाई मार्जिन आहे. तुम्ही शिलाई मार्जिन जास्तसुद्धा ठेवू शकता. तर समोरची शिलाई मार्जिन आपली ही मी लाईनिंग ओढून घेतलेली आहे. आता आपण ही बाही कट करून घेऊया आणि नंतर ही बाही आपण कापडावर कट करून घेणार आहोत. बाही कट करत असताना सुरुवातीला बाहेरच्या साईडचा आकार आपल्याला कट करायचा आहे, समोरच्या साईडचा आकार कट करायचा नाही. ती आपण अस्तरला, हे अस्तर जे आहे ते बाहीला जोडल्यावर जे मेन कापड आहे त्याला जोडून घेतल्यावर नंतर आपण समोरचा आकार द्यायचा आहे. कारण की जेव्हा तुम्ही बाही जोडता त्यावेळेस कमी जास्त व्हायला नको, दोन्ही आकार एका साईडचे तयार व्हायला नको. त्यासाठी तुम्हाला पहिले बाहीला अस्तर जोडून घ्यायचे आहे आणि नंतरच मग दोन्ही साईडच्या बाह्या अशा ठेवून समोरची साईड कट करून घ्यायची आहे. इथे जो साडीमधला ब्लाऊज पीस निघालेला आहे त्याला समोरच्या साईडला स्टोन आहेत. तर हे जी डिझाईन आहे ते जास्त करून खूप कमी असते आणि 2 बाह्याला पुरत नाही. त्यासाठी बरोबर ॲडजस्टमेंट करून ह्या ब्लाऊजची घडी आपल्याला टाकावी लागते जेणेकरून ही स्टोनची डिझाईन दोन्ही बाह्याला बरोबर येईल. तर इथे मी कापडावर अस्तर ठेवून घेत आहे आणि बाहीचा आकार जो आहे तो आखून घेऊन कट करून घेत आहे. तर बघा, इथे कॅमेरामध्ये जी बाही मी कट करत आहे ते आलेली नाही आहे, तर इथे बाही मी कट करत आहे. तर इथे मी अस्तर कापडावर ठेवून बाही कट करून घेतलेली आहे आणि समोरच्या साईडचा आकार मी बाही जोडल्यावरच, म्हणजे अस्तरला बाही जोडून झाल्यावर कट करणार आहे. तुम्ही जर ब्लाऊज नवीन शिकत असाल किंवा नवीन ब्लाऊज शिवत असाल तर तुम्हाला असेच करायचे आहे. पहिले अस्तरला मेन कपडा जोडून घ्यायचा आहे, नंतर हा आकार द्यायचा आहे. मैत्रिणींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे नक्की सांगा. आणि काल जो मी व्हिडिओ टाकलेला होता त्यामध्ये प्रत्येक साईजची बाही असो, तुमची कुठलीही बाही असो, 2 पासून ते 20 पर्यंत मनगटापर्यंत कितीही लांब बाही असो, त्या बाहीची कॅप हाईट किती घ्यायची त्याचा मी चार्ट दिलेला आहे. खूप साऱ्या मैत्रिणीला तो व्हिडिओ आवडलेला आहे. खूप साऱ्या मैत्रिणीचे छान कमेंटसुद्धा आलेले आहेत, तर त्यांचे खूप धन्यवाद. तुम्ही जर तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्कीच बघा, त्या व्हिडिओची लिंक मी वरी देते. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नोटिफिकेशन येईल. आणि अजूनही माझ्या चॅनलवर मी खूप सारे व्हिडिओ टाकलेले आहेत, त्या व्हिडिओमध्ये संपूर्ण खोलवर माहिती मी सांगितलेली आहे. ते व्हिडिओ तुम्ही नक्की बघा. चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.